पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 मराठी प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 प्रेषितांची कृत्ये अध्याय 7 स्तेफनाचे भाषण मग मुख्य याजक म्हणाला, या गोष्टी अशाच आहेत का? तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडील मंडळीनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवी देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात ये. तेव्हा तो खासत्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून आणून सध्या तुम्ही राहता या देशात ठेवले. पण ह्यात त्याला वतन दिले नाही, पाऊलभर जमीन देखील नाही. तथापि त्याला मूलबाळ नसता देवाने वचन दिले की हा देश तुझा व तुझ्या मागे तुझ्या संततीचा असा मी करीन. देवाने आणखी असे सांगितले की मी तुझी संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यास दास करून 400 वर्षे जाचतील. ज्यांचे दास्य ते करतील त्या लोकांचे परिपत्य मी करीन, असे देवाने सांगितले. आणि त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा या ठिकाणी करतील असेही म्हटले. त्याने त्यास सुनतेचा करार लावून दिला. हा करार झाल्यावर त्याला इसहाक झाला. त्याची त्याने 8व्या दिवशी सुनता केली. मग इसहाकाला याकोब झाला व याकोबास 12 कुलाधिपती झाले. नंतर कुलाधिपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिस्र देशात विकून टाकले. पण देव त्याच्यासह होता. त्याने त्यावरील सर्व संकटातून त्याला सोडविले आणि मिस्र देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने ज्ञाता व त्याच्या कृपेतला असे केले. यावर त्याने मिस्र देशावर व आपल्या सर्व घरावर त्याला अधिकारी केले. मग सर्व मिस्र देशात व कनान देशात दुष्काळ पडून जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजास अन्न मिळेना. तेव्हा मिस्र देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने तुमच्या आमच्या पूर्वजास पहिल्याने पाठविले. मग दुसऱ्या खेपेस योसेफाची व त्याच्या भावांची ओळख झाली आणि योसेफाचे कुळ फारो राजाला कळले. तेव्हा योसेफाने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग म्हणजे 75 असामी यास बोलावणे पाठवून आणविले. याप्रमाणे याकोब मिस्र देशात गेला आणि तेथे तो व आपले पूर्वज मरण पावले. त्यास शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामने शखेमात हमोर याच्या पुत्रापासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती ती त्यास पुरले. मग देवाने अब्राहामाला जे वचन दिले होते त्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिस्र देशाच्या गादीवर बसेपर्यंत मिस्र देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. तो राजा तुमच्या आमच्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बाळके वाचू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देणे त्याने त्यास भाग पाडले. असा त्याने आपल्या पूर्वजांचा छळ केला. त्या दिवसात मोशे जन्मला. तो अतिशय सुंदर होता. त्याचे पालनपोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून पाळले. मोशाला मिस्र लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग त्याला 40वे वर्ष लागले तेव्हा त्याच्या मनात आले की आपले बंधुजन म्हणजे इस्रायलचे संतान ह्यांची भेट घ्यावी. एकदा त्यातील कोणा एकाचा अन्याय होत आहे असे पाहून मोशाने त्याचा कैवार घेतला आणि मिस्र्याला मारून त्या जाचलेल्या इस्माची दात लावली. तेव्हा आपल्या हाताने निज बांधवाची देव कशी सुटका करीत आहे हे त्यास समजेल
म्हणून त्याला वाटले होते, पण त्यास समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्या पुढे येऊन त्यांची समजूत करण्याकरता म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात, एकमेकाचा अन्याय का करता? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्याचा अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिस्र्याला ठार मारले, तसे मलाही मारावयास पाहतो का? हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात प्रवासी झाला. तेथे त्याला 2 पुत्र झाले. मग 40 वर्षे भरल्यावर सिनाय डोंगराच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालात त्याच्या दृष्टीस एक देवदूत पडला. हे पाहून मोशाला त्याचे आश्चर्य वाटले आणि काय ते नीट पाहण्याकरता तो जवळ गेला. तेव्हा प्रभूची वाणी अशी झाली की मी तुझ्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशे कंपित होऊन त्याला पाहावयाचे धैर्य झाले नाही. नंतर प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायातला जोडा काढ, कारण ज्या जागेवर तू उभा राहिला आहेस ती पवित्र भूमी आहे. मिस्र देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खचित पाहिली आहे, त्यांचे कण्हे ऐकले आहे आणि त्यास सोडविण्यास मी उतरलो आहे. तर आता ये, मी तुला मिस्र देशात पाठवितो. तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले आहे? असे ज्या मोशाला ते अडवून बोलले होते त्याला झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकारी व मुक्तिदाता असे करून पाठविले. त्याने मिस्र देशात तांबड्या समुद्रात व अरण्यात 40 वर्षे अद्भुते व चिन्हे करून त्या लोकास काढून पुढे नेले. तोच मोशे इस्रायल लोकास म्हणाला, देव तुमच्या बांधवात माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी उत्पन्न करील. रानातील मंडळीमध्ये सिनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजाबरोबर जो होता तो हाच आहे. त्यालाच आम्हाला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकावयास आपले पूर्वज मान्य नव्हते, तर त्यांनी त्याला धिक्कारिले व आपले मन मिस्र देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालवील असे देव आम्हास करून दे, कारण ज्याने आम्हास मिस्र देशातून आणले त्या या मोशाचे काय झाले हे आम्हास कळत नाही. मग त्या दिवसात त्यांनी बैलाची मूर्ती बनवून व तिला यज्ञ करून आपल्या हातच्या कृतीबद्दल उत्साह केला. तेव्हा देवाचे विमुख होऊन त्यास आकाशातील सेवांगणाची सेवा करावयास सोडून दिले. याविषयी संदेशाच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही 40 वर्षे अरण्यात यज्ञ व बलिदाने मला केली काय? मोलखाचा मंडप व रेपान दैवत याचा तारा तुम्ही उचलून घेतला. म्हणजे ज्या मूर्ती तुम्ही पूजण्याकरता केल्या त्या मी तुम्हाला बाबेलाच्या पलीकडे नेऊन ठेवेन. तू जो नमुना पाहिला त्याप्रमाणे आज्ञापटाचा निवास मंडप कर, असे ज्याने मोशाला सांगितले त्याने नेमलेल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. जी राष्ट्रे देवाने त्यांच्या समोरून घालविली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी स्वाधीन करून घेतला. तेव्हा हा जो मंडप आपले पूर्वज दाविदाच्या दिवसापर्यंत परंपरेने प्राप्त करून घेत आले तो त्यांनी यहोशवाबरोबर देशात आणला आणि दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या देवासाठी निवासस्थान बांधण्याची विनंती केली. परंतु ते गृह शल्मोनाने त्याच्यासाठी बांधले. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. संदेष्टाने म्हटले आहे, प्रभू म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने
ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? अहो, ताठ मानेच्या आणि हृदयांनी व कानांनी बेसुंती लोकांना तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा अडविता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही, ज्याचा तुमच्या पूर्वजांनी पाठलाग केला नाही. असा संदेष्ट्यापैकी कोण होता बरे? ज्यांनी त्या नीतिवान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यास त्यांनी जीवे मारले. त्याला धरून देणारे व जीवे मारणारे असे आता तुम्ही निघाला, ज्या तुम्हास देवदूताच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले, त्या तुम्ही ते पाळले नाही. स्तेफनाचा मृत्यू त्याचे हे भाषण त्यांच्या अंतःकरणास इतके बोचले की ते त्याचवर दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिलेले त्याने पाहिले आणि म्हटले की पहा, आकाश उघडले आहे व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिला आहे, असे माझ्या दृष्टीस पडते. तेव्हा ते मोठी आरोळी मारून व कान बंद करून एक चित्ताने त्याच्या अंगावर तुटून पडले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. तेव्हा ते स्तेफनाला दगडमार करीत असता तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्याचकडे मोजू नको. असे बोलून तो झोपी गेला.